नमस्कार शेतकरी मित्रो. आज आपण पारुंडे गावचे प्रगतशील डाळिंब बागायतदार जितू शेठ पुंडे साहेब यांच्या आज आपण घरी आलेलो आहोत. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी त्यांच्या 25 वर्षाचा अनुभव असलेलं दुकान, कृषी दुकान, त्या दुकानाच्या अनुभवातून त्यांची जी काही शेती होत आहे आत्ता, म्हणजे केमिकल आणि सेंद्रियची जोड घेऊन त्यांनी सोबत केरन कंपनीची साथ पण घेतलेली आहे. आता सोबत आपल्या केरन मार्गदर्शक मरगळ सर आणि अनिल सर पण आहेत. तर केरनची साथ घेतल्यानंतर त्यांच्या जमिनीमध्ये काय बदल झाले आणि त्यांना मागच्या वर्षी जून जुलैमध्ये जेव्हा डाळिंबाचा प्लॉट हार्वेस्टिंग झाला तर त्याचा अनुभव कसा आला तर त्यांच्या थोडक्यात मनोगत व्यक्त करून घेऊया. नमस्कार. तर पुंडे साहेब, तसं जर पाहिलं तर डाळिंबामध्ये भरपूर अडचणी आहेत, परंतु तुमच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये जेव्हा तुम्ही केरनची साथ 2-3 वर्षापासून घेतलेली आहे आणि मागच्या वर्षी जो विक्रम झाला, म्हणजे मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतभर मला असं वाटतं एवढं विक्रमित उत्पादन एका झाडाला जे म्हणतो आपण ते कुठंच निघलेलं नाही ॲव्हरेज. तर त्याबद्दल तुम्हाला काय बोलायचं केरनच्या टेक्नॉलॉजीबद्दल? काय झालं, मागील 3 वर्षापासून आपण केरन टेक्नॉलॉजी वापरतोय. आणि केरन टेक्नॉलॉजी वापरत असताना आपण रेस्ट पिरियडमध्ये स्लऱ्या वगैरे देऊन स्लऱ्या देणं, त्याच्यानंतर स्प्रे करणं सेटिंग पिरियडमध्ये बॉप वगैरेचे. तर याच्यात थोडासा मातीत बदल घडल्यामुळं आपल्याला उत्पादनात खूप वाढ झाली. म्हणजे रेस्ट पिरियड पासूनच तुम्ही कामाला रेस्ट पिरियड पासूनच कामाला, आणि 2 ते 3 स्टेजमध्ये आपण ते जीवाणू वापरले बॉसचे. म्हणजे बॉस आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण साईजला सुद्धा त्याचे चांगले रिझल्ट आले. आणि बॉस आपल्याला सेटिंग इतक्या प्रमाणात लागलं होतं का आपण काही झाडं 100 ते 125 किलो पर्यंत उत्पादन काढलं. म्हणजे आपले टोटल झाड किती होते? 2700 ते 2800. आता 2700 ते 2800 रुपयामध्ये काही 400-500 रोप झाड 100 ते 125 किलो माल निघाला होता. बरोबर. म्हणजे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी 1 कॅरेट निघत नाही, दुसऱ्या वर्षी 2 कॅरेट निघत नाही, तिसऱ्या वर्षी 3 कॅरेट पण निघत नाही, परंतु 2 वर्ष चांगलं उत्पादन निघालं. सलग 2 वर्ष. आता आपली बाग ती 125 किलो क्रॉस माल झाला, त्यावेळेस किती वर्षाला होती? 5व्या वर्षाला होती. तर शेतकरी मित्रांनो, विषय असं आहे की त्यांच्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये म्हणजे 25 वर्षाचा अनुभव आहे त्यांना केमिकल क्षेत्रामधला, आणि ह्या वेळेस त्यांनी केरनची साथ घेऊन म्हणजे सलग 2-3 वर्षाच्या अनुभवामध्ये आज 100 ते 125 किलो माल डाळिंबाला त्यांनी हायेस्ट रेकॉर्ड संपूर्ण भारतात केलेला आहे. तर केरन कंपनीच्या माध्यमातून साहेब तुमचं खूप खूप अभिनंदन. कारण का तर अशी शेती करणं कोणालाच जमलं नाही, आणि या गावामध्ये, या पारुंडे गावात मध्ये तुम्ही एक आदर्श शेतकरी म्हणून नाही तर संपूर्ण भारतभर. आणि सर, हा जे रिझल्ट आहे, हा रिझल्ट तुम्हाला कसा वाटला? 1 नंबर रिझल्ट आहे. गेल्या 3 वर्षापासून मी येतोय पुंडे साहेबांकडे, पण एकदम अप्रतिम. आणि मागच्या वर्षाचे डाळिंब जे पाहिले आपण, त्याचं शूटिंग पण काढलेलं आहे, तर एकच नंबर क्वालिटी. म्हणजे एवढ्या परिसरामध्ये त्यांच्याकडे एक कन्सल्टंट आले होते, ते म्हटले आपल्या परिसरामध्ये असं डाळिंब कुठंच नाहीये. म्हणजे त्यांनी पण त्याची प्रशंसा केली बागेची. 1 नंबर क्वालिटी. बरं सर, जे आपण डाळिंब पाहिलं, आता बरंचसं तुम्ही डाळिंब पाहिले आतापर्यंत, पण आजपर्यंतचा जो हा अप्रतिम अनुभव तुम्हाला कसा वाटला बागेत फिरल्यानंतर? त्यावेळेस बाग 1 नंबर होती. कारण जवळपास 200, 250, 300, 400 पर्यंत, 450 पर्यंत 450 पर्यंत. त्याचं वैशिष्ट्य असं होतं की 90% माल एकसारखा होता इतका. आणि झाडं फ्रेश होती. झाडा कुठल्या प्रकारचा ताण नव्हता, कलर एकसारखा होता, त्यामुळं समाधानकारक होतं. म्हणजे ते आता आम्ही शूटिंग कुठं दाखवलं ना, तर काय विचारतात की ह्याला प्लास्टिक डाळिंब लावलेत का काय. असं लोकांना वाटतं की इतकं शक्यच नाही. तर आता हा जे रिझल्ट आहे सर, तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही म्हणजे काय संदेश देऊ शकता बरं? तसं इतर शेतकऱ्यांनी डाळिंब पीक असेल दुसऱ्या पिकाला सुद्धा केरन टेक्नॉलॉजी वापरायला काय हरकत नाही. कारण केरन टेक्नॉलॉजीने मातीची सुपीकता वाढते, तुमचा जमिनीतला अपटेक रेशिओ वाढतो. केमिकल वापरता वापरता त्याचा खर्च कमी करून तुम्ही केरन टेक्नॉलॉजीचा खर्च ऍडजस्ट करून उत्पादन चांगलं घेऊ शकता. तर या ठिकाणी क्षेत्र किती आहे सगळं, आणि कोणत्या कोणत्या पिकांसाठी वापरलेली टेक्नॉलॉजी? माझ्याकडे आता नवीन 5 एकर आणि 6 वर्षाची 10 एकर डाळिंबे, त्याच्यानंतर मिरची 7-8 एकर करतो मी, 10-15 एकर टोमॅटो, 15-20 एकर कांदे. सगळ्याच पिकाला मी केरनची टेक्नॉलॉजी वापरतो. कारण मला 2-3 वर्षात कांदा, टोमॅटो, डाळिंब, मिरची सगळ्याला चांगले अनुभव. मला वाटतं झेंडूला पण खूप चांगला अनुभव आला. झेंडूला सुरुवातीला आपण दुसरं पीक घेतलेलं असताना सुद्धा
झेंडूचं उत्पादन चांगलं निघालं दुसऱ्या 17 वेळेवर. एकर झेंडू होता. 17 एकर. 17 एकर झेंडू होता. त्याच्यानंतर आपण डाळिंबाला सुरुवात केली. डाळिंब. तर नक्कीच शेतकरी मित्रांनो, पुंडे साहेबांसारखं जसं तुम्ही तुमची शेती करताय तसंच नक्कीच यांच्यासारखी शेती तुम्ही केरनची साथ घेऊन जर केली तर मला असं वाटतं की जी काही टेक्नॉलॉजी आहे ती जमिनीत गेल्यानंतर नक्कीच त्या ठिकाणी मायक्रोफ्लोरा इन्क्रीज होऊन जमीन भुसभुशीत होते आणि प्रचंड प्रमाणात मुळ्या वाढतात. टाकलेली खतं 100% अपटेक होतात. ज्या ज्या परिस्थितीला न्यूट्रिशनची कमतरता कसलीही भासत नाही आणि तुमचं कोणतंही पीक असेल तर त्याच्यानुसार कंपनी टेक्नॉलॉजी बनवलेली आहे. तर पुंडे सरांसारखा अनुभव आपण पण घेऊ शकतात आणि तुम्ही हे विक्रमी उत्पादन काढलं लाजवाब पाहण्यासारखं. त्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा कंपनीच्या माध्यमातून आणि इतर शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपलं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. अशीच आपली प्रगती होत राहू धन्यवाद. आणि इतरांना पण आपल्याकडून चांगलं मार्गदर्शन मिळावं. दिलेल्या वेळेबद्दल